Hey everyone, welcome to our new blog. Today I will tell about my study tricks. So पहिली ट्रिक आहे जे मी हायलायटर वगैरे यूज़ करते आणि ना कलर पेन यूज़ करते. बेसिकली मी तुम्हाला दाखवते कसं यूज़ करते आणि कसं माझ्या नोटबुकमध्ये हायलाईट वगैरे ते पॉईंट्सला करते आणि बेसिकली काय ट्रिक्स आहे जे मी कंटिन्यू माझ्या स्टडीमध्ये यूज़ करते. बघा तुम्ही इथे बघू शकता माझा हा युनिट आहे एक कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम जो आम्हाला नर्सिंगमध्ये शिकवणं चालू आहे. आणि बेसिकली जे मी नोट्स वगैरे दिले मॅडमनं त्याला कलर पेन वगैरे वापरलेले आहे. आणि जे मॅडम मला असं सांगता क्लासमध्ये की तुम्ही ह्यो पॉईंटला नोटीस करा, ह्यो पॉईंट महत्त्वाचा आहे, तर मग मी काय करून घेते तिथं स्टार मार्क करून घेते. आणि हे जे मॅडमनं सांगितले पहिले आम्हाला डेफिनेशन वगैरे दिले तर त्याचं मी जे मेन पॉईंट असतं ना त्याला ना कलरनं असं हायलाईट वगैरे करून घेते, नाहीतर बॉक्स वगैरे बनवून घेते. नेक्स्ट आहे त्याचे टाईप्सला मी असं एकदम माइंडमध्ये सेट करून घेते आणि जो मला मॅम सांगता आणि जो मला इम्पॉर्टंट टॉपिक वाटतो ना त्याला मी असं हायलाईट करून घेते आणि त्याचे जे टाईप्स आहे ना असं टाईप्स वगैरेमध्ये ना डिवाईड करून घेते. त्याला मला सिम्पल जातं. इथं त्याचे मेन पॉईंट्स असतात ना जे टाईप्स आहे त्यालाच मी हायलाईट्स वगैरे करून घेते आणि तेच मी जास्त लक्षात ठेवते. नेक्स्ट आहे मॅडम जे क्लासमध्ये सांगते आम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट बस त्याला असं मी ना काय करते त्याला असं स्टार मार्क करून घेते. मॅडम पण आम्हाला सांगते की PYQs हे तुम्हाला येऊ शकता, मागच्या वर्षी आलं ते असं तसं. तर मग मी त्याला नोटीस करते आणि त्याला स्टार मार्क करून ठेवते. मग एक्झामच्या वेळेस तेच लिहिते. नेक्स्ट आता मॅडमनं आम्हाला सांगितलं ते हार्टची डायग्राम वगैरे काढायची, कारण की आमचं चॅप्टरच ते आणि तोच युनिट आहे. तर मग मॅडम जसं सांगताय ना जसं फ्लो चार्ट्स आम्हाला सांगितलं होतं इथून असं जातं, हे इकडून तसं जातं. मॅम जसं सांगितलं तसंच मी केलं होतं इथं. तर मग मॅमच्या सांगण्यानुसार तसंच इथं मी लिहिलं डायग्राम्सची नाव वगैरे दिले. बघू शकतोस तुम्ही इथं असं. आणि इथं पण मॅमनं खूप सारे आम्हाला नोट्स दिले तरी पण मी इथं जे मला इम्पॉर्टंट वाटलं मी त्यालाच हायलाईट केलं आणि तेच मी एक्झामच्या वेळेस वगैरे तेच पाठ करते, बाकीचं काही पाठ नाही करत. तर मग जे मी इम्पॉर्टंट वगैरे पाठ करायला असलं ना तेच मी लिहिते. आणि मग आपले आर्टिकल्स वगैरे तर आपण मनाला पण लिहू शकता. आणि एनी टाईम माझा असा हायलाईट्स वगैरे किंवा मी त्यांना कलर पेनानं लिहून घेते. बघा इथं पण असं असे आणि मॅडम जे आम्हाला क्लासमध्ये सांगता ना हे असं म्हणता मग तेव्हाच मी फास्टमध्ये काय करते पेन्सिलनं लिहून घेते, म्हणजे कसं लवकर जायला पाहिजे डोक्यात. आणि जे मी कलरिंग वगैरे करते, हायलाईट वगैरे करते, म्हणजे कसं ना आपला ना ब्रेन आहे ना अट्रॅक्ट होऊन जातो लवकर त्याच्याकडे. आणि इथं कसं लिहिले IMP करायला म्हणजे इम्पॉर्टंट राहतं हे. आणि स्टार्ट मार्क म्हणजे पण इम्पॉर्टंट वगैरे. आणि हे प्रिवियस इयरमध्ये आलेले आपले क्वेश्चन राहतात तर मग त्याला मी काय करते नोटीस करते. आणि जेव्हा मॅडम वगैरे टेस्ट वगैरे घेते किंवा आमच्या कॉलेजमध्ये वगैरे टेस्ट होतात तेव्हा मी ते लिहिते आणि तेव्हाच मी हे पाठ करून घेते. पण ऑलरेडी माझं हे रिव्हिजन असतं. मी जेव्हा मॅडम टेस्ट घेत ना तेव्हा मी रिवायझिंग करून घेते. कुठं पण बघा माझे पॉईंट्स काही नाही मी असं काय करेल पेन्सिल वगैरे कलर पेन वगैरे ना हायलाईट्स वगैरे केलेले. मॅडम जसं सांगता ना तसं मी काय करते एखाद्या वेळेस पेन्सिलनं पण लिहून घेते फास्ट. आणि हे माझे नोट्स आहे. आणि एखाद्या वेळेस मी काय करते मला जो पाठ समजला नाही त्याला मॅडम जेव्हा मराठीमध्ये सांगते ना तेव्हा मी फटकन आहे ना मराठीमध्ये लिहून घेते. बघू शकतास तुम्ही माझे सगळे ऑल नोट्स. हे हार्टचे डायग्राम सेम पार्ट्स वगैरे आहे. हे पार्ट इथं पण तसंच आहे. मॅडमनं सांगितलं हा पॉईंट महत्त्वाचा आहे त्याला तिथे IMP गेलं. आणि हे बघा मॅडमनं पण सांगितलं होतं हे एवढं असं होतं बीट्स पर मिनिट्स वरती पण ना. मॅडम जेव्हा प्रश्न वगैरे विचारतात तेव्हा एखाद्या वेळेस स्टुडंट्स वगैरे विचारतात तेव्हा आम्ही सांगतो किंवा जे पण स्टुडंट्स सांगतात तर तेव्हा मॅडम त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतात तेव्हा मी काय करते फास्टमध्ये मराठीमधून लिहून घेते. आणि फॉर्मली वगैरे येते मी इथं पण लिहिले बट समजण्यासाठी एखाद्या वेळेस ओरल वगैरे होती तर मग मी काय करते वरती पण लिहून घेते, म्हणजे फास्ट आपला रिव्हिजन सारखं पण होऊन जातं माझं बसल्या क्लासमध्ये. आणि हे शॉर्ट फॉर्ममध्ये आता समजून घ्या हे डिक्रीज HR अँड इन्क्रीज SV. तर मी याला नाही तर स्मॉल सर्कलमध्ये करेल, एकदम स्मॉल स्टेपमध्ये करेल, म्हणजे एवढं वाचायचं कामच नाही आहे. हे जे वाचलं ते समजून घेतलं हे बेसिक एकदम सिम्पलपणे आपल्या डोक्यात जातं.
बस हेच आहे माझे ट्रिक्स वगैरे. बाकी मी इथं ना असं नोट्स वगैरे लिहून घेते. अजून मी जास्त काही लिहिलं नाही, आता लिहायचे बाकी आहे. इथं लिहिले बघा बी पी वगैरे, त्याचं पल्स रेट वगैरे तुम्ही बघू शकता. बस जसं की हा आपला चॅप्टर आहे, याला आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम म्हणतो. हा एक चॅप्टर पण आहे आणि याला आपण युनिट पण म्हणतो. आमच्यामध्ये ना याला युनिट म्हणतात कॉलेजमध्ये. सो बेसिकली हा जो चॅप्टर ना, मी काय करेल एक रोलिंग पेजवर आणि एकदम मॅक्रोस्कोपिक आहे ना नोट्स करेल, एकदम म्हणजे बारीक अक्षरामध्ये बघा. इथं टाईप्स पण वगैरे तुम्ही बघू शकता. म्हणजे कसं आहे, आपण कुठं पण ट्रॅव्हल्स वगैरे करतो ना, जसं की आपल्या येणं जाण्यामध्ये वगैरे जितका वेळ टाईम जातो तेवढ्या याच्यात आहे ना मी सगळं ना एकदम रिवाईज करून घेते. एकदम स्मॉल याच्यात आहे ना रिवाईज करून घेते, म्हणजे लवकर रिव्हिजन होऊन जातं, क्विकली रिव्हिजन होऊन जातं. बघू शकता तुम्ही इथं. मी ते ना छोटीशी हार्टची पण डायग्राम काढलेली आहे. तर ना म्हणजे जो मॅडमनं फ्लो चार्ट दिलता ना, ते ना इथं सिम्पल सिम्पल याच्यामध्ये मी त्याला कन्वर्ट केलेलं आहे डायरेक्ट. हा खूप लंबालचक आहे, बघू शकता तुम्ही इथं. पण मी याला काय करेल आहे ना, इथं जी डायग्राम आहे ही तुम्ही बघू शकता इथं. ह्या डायग्राममध्ये सिम्पल याच्यामध्ये कन्वर्ट करेल त्याला, कसं स्टेपमध्ये कसं जातं, म्हणजे कसं आपल्याला ना फास्टमध्ये रिव्हिजन पण होऊन जातं. कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.